जय हिंद मित्रांनो. आज मी तुम्हाला पोलीस भरतीला इम्पॉर्टंट गणित शिकवणार आहे. जे आतापर्यंत तुम्ही कुठल्याही क्लासमध्ये शिकले नसेल ते शॉर्टकट मध्ये शिकवणार आहे. आणि कुठल्या पोरगाला माहित असू दे नसू दे सगळ्यांनी व्हिडिओ बघा. आणि ह्याच्या पुढे आजपासून मी सगळे व्हिडिओ टाकणार आहेत शॉर्टकट मध्ये. किती गणित येणार आहे सगळं पोलीस भरतीला जे गणित आहेत शॉर्टकट मध्ये आणि ते सगळं मी तुम्हाला टाकणार आहे. आणि इम्पॉर्टंट IMP गणित सगळं टाकणार आहे. तुम्ही मला फॉलो करा आणि हा गणित शिकवतो तुम्हाला बघा. नंतर तुम्हाला कळेल काय बघा. 5,000 रुपयावर दर साल 10% व्याज दराने 3 वर्षासाठीचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक काढा. बघा ही तुम्ही बघितला नसेल कधी. एवढा सोपं गणित अवघड आहे. बघितली की पोरांना भले भले 2-3 वर्ष भरती करणाऱ्या पोरांना माहित नसते. एवढं सोपं सांगतो तुम्हाला. बघा 10% व्याज दर आहे 3 वर्षासाठी आहे 5,000चा. बघा 5,000 हा असेल याचे शॉर्टकट. आणि किती वर्ष किती टक्के आहे रे 10% किती वर्षासाठी 3 वर्षासाठी. बघा 10% लागले 100 आणि किती 3 वर्ष म्हणलं ना 3 वेळा लिहायचं असं. शेवटी 3 वर्षाचं म्हणलं ना 3 वर्षाचं म्हणत असताना काय करायचं माहितीये का 3 वर्ष म्हणून 300 प्लस ही 10 310 भागले 100. मग आता हा गणित सोडवायचं. 2 वर्षाचं पण असंच सांगतो तुम्हाला. तुम्ही त्यासाठी मला फॉलो करून ठेवा. ही 3 वर्षाचं आहे ही अवघड आहे 2 वर्षाचं सोपं आहे. तरी पण ही 3 वर्ष तुम्हाला सांगायला लागलोय. बघा ह्या 3 शून्याला हा 3 शून्य गेले. हा शून्याला हा शून्य. ह्या 2 शून्याला हा शून्य गेला. उरलं काय खाली काय राहिलं का नाही. मग वर वर 5 1 1 31. बघा 5 गुणले 1 गुणले 1 गुणले 31. ही 1 गुणले 1 म्हणजे एकच काय धरायचं नाही. मग 5 गुणले 31. बघा 5 × 5 5 × 15 किती आलं रे 155. मित्रांनो तुम्हाला मी 100% सांगतो तुम्ही नुसता फॉलो करा. तुम्हाला मी IMP गणित देतो आणि IMP सोडून देतो. असं ना बाबा शॉर्टकट बारकी गणित नाही. मोठी व्यवस्थित शिकवतो. नुसता फॉलो करा आणि 100% तुम्हाला मी कसलं पाहिजे तसं देतो. आणि लाईक करा शेअर करा. थँक्यू मित्रांनो.